Progress is a start. मी गायकवाड नामदेश्वरी. आजचा सर्वसमावेशक शिक्षणामध्ये माझा निवडलेला विषय आहे अपंग आणि ऑर्थोपेडिकल हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम. त्याच्यामध्ये प्रस्तावना. आज मी अपंग आणि ऑर्थोपेडिकल हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम या विषयावर माझे विचार मांडणार आहे. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे, परंतु काही विद्यार्थी शारीरिक किंवा मानसिक अडचणीमुळे सामान्य शिक्षण घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक कार्यक्रमाची गरज नसते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना समान संधी मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वावलंबी बनू शकतात. म्हणूनच या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपंगत्व म्हणजे काय? अपंगत्व म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये व्यक्तीला काही शारीरिक किंवा मानसिक मर्यादा असतात. यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि शिक्षणावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, चालण्यात अडचण, त्यानंतर दिसण्यात अडचण आणि ऐकू न येणे हे काय अपंगत्वाच्या मेन अडचणी आहेत. म्हणून अशा विद्यार्थ्यांना विशेष मदतीची गरज असते. आणि जे काय अपंग विद्यार्थी असतात त्यांना काय केलेलं असतं की यांना विशेष मदतीची काय असते गरज असते. ती गरज आपण अपंगत्वाचे प्रकार. तर याप्रमाणेच अपंगत्वाचे कोणकोणते प्रकार आहेत? अपंगत्वाचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. दृष्टिदोष असणे, त्यानंतर श्रवणदोष असणे, त्यानंतर ऑर्थोपेडिक अपंगत्व म्हणजे शारीरिक विकलांग म्हणता येईल आपल्याला तो. त्यानंतर बौद्धिक अपंगत्व, ज्यांचे बौद्धिक म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत असते त्याला आपण काय म्हणते बौद्धिक अपंगता असते. प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतीची गरज असते. त्यानंतर ऑर्थोपेडिक अपंगत्व शारीरिक विकलांग. ऑर्थोपेडिक अपंगत्व म्हणजे हाडे, स्नायू किंवा शरीराच्या हालचालीमध्ये अडचण असते. उदाहरणार्थ पोलिओ, अपघातामुळे झालेले विजा. या जे काही विद्यार्थी शारीरिक जे विद्यार्थी अपंग असतात ते कशामुळे झाले असतात? पोलिओच्या कमतरतेमुळे किंवा अपघातामुळे हे काय या विद्यार्थ्यांना काय शारीरिक विजा झालेली असते. त्याची गरज चालण्यासाठी साधने. या विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी शारीरिक विकलांग आहेत त्यांना काय चालण्यासाठी काय साधनेची काय आपल्याला आवश्यक असते. विशेष बसण्यासाठी व्यवस्था यांची गरज असते आणि त्यांना बसण्यासाठी काय विशेष गरजेची साधनांची आवश्यकता असते. शैक्षणिक कार्यक्रमांची गरज. अपंग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम हा आवश्यक आहे. नंबर 1 त्यामध्ये शिक्षणाची समान संधी मिळते. या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये काय समान संधी मिळायला पाहिजे. नंतर 2 आत्मविश्वास वाढतो. या विद्यार्थ्यांचा काय होतं? आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर 3 स्वावलंबन विकसित होतो आणि याचा समान संधी मिळाल्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपल्या मनामध्ये काय होतो प्रकार स्वावलंबन निर्माण होतो. म्हणून हे कार्यक्रम खूप महत्त्वाचे आहे. समावेशक शिक्षण. समावेशक शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थी एकत्र शिकणे होय. आणि समावेशी शिक्षणाचा अर्थ असा आहे की सर्व विद्यार्थी काय अपंग, बौद्धिक कमतरतेमुळे चांगले विद्यार्थी जे काय आपण विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांना काय या समावेश शिक्षणामध्ये काय केला जातो? समावेश केला जातो. याचे फायदे. भेदभाव कमी होतो आणि सर्व विद्यार्थी जर एखादे असले तर एकमेकांमध्ये भेदभाव काय होतो? हा कमी होतो. सामाजिक विकास होतो आणि एकामेकांची म्हणजे सामाजिक ऐक्य आहे. समजा समाजामध्ये काही गोष्टी असतात त्यामध्ये काय होते त्यांचा विकास होतो. सर्वांना समान संधी मिळते आणि सगळ्यांना काय होते एकसारखी किंवा सगळ्यांना अपंग आहे याच्यामुळे अपंग असल्यामुळे याला संधी नाही अशा कोणतीही गोष्टीची कमतरता न असतात याच्यामध्ये काय होते आपल्याला सर्वांना समान संधी मिळते. माझ्या मते शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. विशेष शाळा या अपंग विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या जातात आणि विशेष शाळा म्हणजे कशासाठी केल्या जातात? फक्त अपंग विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या जातात. वैशिष्ट्ये. प्रशिक्षित शिक्षक, विशेष साधने, योग्य वातावरण. आणि या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रशिक्षित शिक्षकाची काय असते गरज असते. विशेष साधने म्हणजे शैक्षणिक साहित्य असणे गरजेचं आहे. त्यानंतर योग्य वातावरण आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी योग्य वातावरण सुद्धा आवश्यक आहे. शिक्षण पद्धती. अपंग विद्यार्थ्यांसाठी खालील पद्धती वापरल्या जातात आणि जे काही शाळेमध्ये अपंग विद्यार्थी असतात त्यांना आपण काय विशेष काय अध्यापन पद्धती वापरल्या जातात. सोप्या भाषेत शिकवणे, चित्र व व्हिडिओचा वापर करणे, प्रात्यक्षिक पद्धती आणि पुनरावृत्ती या पद्धतीचा वापर करून आपण पूर्वी त्याला काय केलं आपण शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाचा वापर. तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक सोपे झाले आहे.
स्क्रीन रीडर, मोबाईल ॲप्स, ऑनलाईन शिक्षण इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे कसे ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला सोपे जाईल. शिक्षक आणि पालकांची भूमिका. शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेणे, नंबर संयम ठेवणे आणि प्रोत्साहन देणे. आणि शिक्षकांनी सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत त्यांना काय केलं, त्यांना त्यांच्या जे काय गरजा आहेत त्या समजून घेऊन त्यांना काय केलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर पालक घरातून समर्थन देणे, सराव करून घेणे, सकारात्मक वातावरण देणे आणि विद्यार्थ्याच्या म्हणजे आपल्या विद्यार्थ्याप्रती पालकांची भूमिका जी काय ती कशी असली पाहिजे, सकारात्मक असली पाहिजे, नकारात्मक असली पाहिजे. अडचणी आणि उपाय. अडचणी साधनांची कमतरता, प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव, त्यावर उपाय विशेष प्रशिक्षण, सरकारी मदत, जागरूकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांना काय करणं, विशेष प्रशिक्षण देणं, त्यानंतर सरकारी मदत देणं आणि त्यामध्ये काय काय जागरूकता वाढवणे. समाज योग्य शैक्षणिक कार्यक्रमामुळे अपंग विद्यार्थी ही इतरांप्रमाणेच यशस्वी होऊ शकतात. आपण सर्वांनी त्यांना समान संधी देणे खूप आवश्यक हे पाणी पुन्हा करू का? हे पण काय